नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट ब्रेड पिझ्झा. फक्त काही मिनिटात तयार होणारा टेस्टी स्नॅक. डॉक्टर लहान मुलांचे वेट वाढण्यासाठी चीज देण्यास सांगतात. आपण अशा प्रकारे चीज देऊ शकतो. चला सुरुवात करूया. साहित्य: ब्रेड, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस, मोझरेला चीज किंवा असे प्रोसेस्ड चीज घेऊ शकता, तूप, चाट मसाला, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. ब्रेडला आपल्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचे आहे एका साईडला आणि 15 सेकंदासाठी तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. आपण जेव्हा ब्रेडला पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस लावतो तेव्हा त्यामध्ये मॉइश्चर किंवा ओलावा राहू शकतो. तो राहू नये म्हणून आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचे आहेत एका साईडने 15 ते 20 सेकंदासाठी. आता ब्रेडला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल नसेल तर टोमॅटो सॉस लावू शकता. त्याचबरोबर टोमॅटो सॉसमध्ये शेजवान सॉस मिक्स करूनही लावू शकता. ब्रेडवर आपल्याला मोझरेला चीज पसरवून घ्यायचे आहे. तुमच्याकडे मोझरेला चीज अवेलेबल नसेल तर प्रोसेस्ड चीजचे क्यूब मिळतात, ते यावर किसून टाकू शकता. कट केलेल्या भाज्या, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा यावर ठेवायचा आहे. तुम्ही येथे शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, मशरूम, कॉर्न यापैकी ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. यावर आपल्याला चाट मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. मसाला नसेल तर मीठही स्प्रिंकल करू शकता थोडंसं भाज्यांना टेस्ट येण्यासाठी. चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनोही यावर स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर चिली फ्लेक्स ॲड करा, नाहीतर हे तुम्ही स्किप करू शकता. परत एकदा मोझरेला चीज वरतून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. चीज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा ठेवायचा आहे आणि त्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला दोन्ही ब्रेड तव्यावर ठेवायचे आहेत. टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी किंवा बर्फही ठेवू शकता आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो असली पाहिजे. झाकण आपल्याला चीज वितळेपर्यंत म्हणजेच साधारण 3 मिनिटापर्यंत ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता साधारण 3 ते 3.5 मिनिटानंतर चीज वितळलेले आहे. चीज वितळले की ब्रेड पिझ्झा तयार. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा ब्रेड पिझ्झा कसा झाला आहे ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.